थांबा थांबा सर, राष्ट्रवादी आल्यानंतर आता जरा मी आधी एक गोष्ट सांगतो आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि कोकणवासियांच्या दृष्टीने आणि विशेषतः सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा विषय त्या ठिकाणी मान्यतेसाठी होता. तो म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील कबुलातदार गावकर या सदरच्या जमिनी होत्या आणि त्याच्यामुळे अशी गाव होती की ज्या ठिकाणी 90% जमिनी या कबुलातदार गावकर या सदरातल्या होत्या. तत्कालीन सरकारने एकाच वेळेला त्या सगळ्या महाराष्ट्र शासन केल्या आणि त्याच्यामुळे हजारो शेतकरी हे जमिनीच्या मालकीपासून वंचित राहिलेले होते. ज्यावेळेला आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि चंद्रकांत दादा हे रेव्हेन्यू खात्याचे मंत्री होते, महसूल खात्याचे, त्यावेळेला हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आलेले होते. परंतु दरम्यानच्या काळामध्ये सरकारमध्ये बदल झाला आणि उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला पूर्वीच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली आणि मी स्वतः शिवसेनेचा आमदार म्हणून किमान 7-8 वेळा तरी उद्धव साहेबांना भेटलो होतो आणि ही स्थगिती तुम्ही उठवावी, कारण हा शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय आहे अशी विनंती मी त्यांना केलेली होती. परंतु 2.5 वर्षामध्ये ही स्थगिती उठवण्यात आली नाही आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आमदारांची जी कामं असतात ती आमदारांची स्वतःची नसतात, ती गोरगरीब शेतकऱ्यांची असतात आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात एवढं असंवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळलं गेलं आणि त्याच्यामुळे हे प्रकरण जवळजवळ 2.5-3 वर्ष पेंडिंग राहिलं. ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांकडे पहिल्यांदाच मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण ही स्थगिती उठवावी, त्यांनी ताबडतोब या संदर्भातली मीटिंग घेतली, स्थगिती उठवली आणि आता महसूल खात्याने रितसर प्रस्ताव कॅबिनेट समोर आणून या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळतील. याच्यासाठी रेग्युलर जे GR असतात ते GR न लावता स्पेशल GR काढावा अशी मी विनंती केलेली होती. ती विनंती सुद्धा शासनाने मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे एकंदर 3 पूर्ण गावं अशी होती की ज्याच्यामधल्या 90-95% जमिनी या कबुलातदार गावकर या सदरामधल्या होत्या. आता या जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने होणार आहेत. एकच गाव राहिलेलं आहे चौकुळ. या संदर्भात येत्या आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांच्या बरोबर बैठक होईल. त्यांचं म्हणणं होतं की जो फॉर्म्युला तुम्ही आंबोली गेळेला लावला असा न लावता वेगळा फॉर्म्युला आमच्या गावापुरता लावावा, त्याच्यावर सुद्धा चर्चा होईल. हे सरकार किती वेगाने काम करतं याची प्रचिती निश्चितपणे नागरिकांना आलेली असेल आणि त्याच्याचबरोबर आमदार का उद्धव साहेबांच्यापासून लांब गेले याचं सुद्धा हे एक जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण 2.5 वर्ष ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 इंच सुद्धा जमीन नाही अशांचा प्रश्न जर तुम्ही 2.5 वर्ष प्रलंबित ठेवला तर निश्चितपणे आमदारांना शेवटी आपल्या जनतेसाठी काम करायलाच लागतं आणि प्रसंगी असे निर्णय सुद्धा घ्यायला लागतात की गतिशील सरकार आणण्यासाठी असे बदल घडवावे लागतात. नवीन जोडी तुमच्यासोबत आल्यानंतर आता इच्छुकांमध्ये नाराजी बोलली जाते. इच्छुकांचं काय होणार असा आता सवाल उपस्थित. बघा, उरलेल्या ज्या 14 जागांच्या मध्ये ज्यावेळेला त्याचा शपथविधी होईल त्यावेळेला इच्छुकांचा प्रश्न सुद्धा सुटणारच आहे. परंतु सरकार अधिक मजबूत होणं, सरकार अधिक गतिशील होणं हे सगळ्याच आमदारांची इच्छा आहे की आमच्या मतदारसंघातली कामं व्हावी, महाराष्ट्रातली कामं व्हावी आणि त्याच्यामुळे सरकार अधिक मजबूत बनलेलं आहे आणि अधिक गतिशीलतेने निर्णय घेईल. आज सुद्धा कॅबिनेट अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिकची गती ही प्रशासनाला आलेली निश्चितपणे. 2.5 वर्षामधलं जे काम झालं नव्हतं ते काम पूर्ण केलं आज असं तुम्ही सांगताय कॅबिनेटमध्ये. मात्र याच 2.5 वर्षामध्ये तुम्हाला फंड मिळत नव्हता याचं वारंवार 100% अजितदादांबद्दल करत होतं आणि आज बघा, अर्थमंत्र्यांनी जर निधी दिला नाही तर मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो आणि तो अधिकार वापरायला लागतो.
तो अधिकार वापरायची हिंमत सुद्धा दाखवायला लागते आणि ती हिंमत एकनाथजी शिंदे साहेब दाखवतात म्हणून त्यांच्यावर लोक आली. मी आपल्याला एक किस्सा सांगतो की आमच्याकडची एक योजना होती, ती बंद करायचा निर्णय अजितदादांनी घेतलेला होता. माझे अजितदादांचे अतिशय चांगले संबंध आहेत. मी त्यांना जाऊन ज्याला भेटलो त्याला सांगितलं की माझ्या काही कारणामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं तर मग मी हा निर्णय बदलू शकतो. मुख्यमंत्र्यांनी कधीच त्यांना सांगितलं नाही. हे सांगितलं गेलं पाहिजे, कारण तो मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार असतो. आणि स्वतः अर्थमंत्री मला सांगतायत की ही तुझी योजना बंद करू नये. हे जर मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी ती बंद करणार नाही. मग मी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो, त्यांनी ही योजना बंद केली नाही. उलट कुठल्या तरी दुसऱ्या एका खासदाराचं ऐकून ज्या योजनेला आम्हाला दरवर्षी 100 कोटी मिळत होते त्याला 25 कोटी देणारी एक छोटीशी योजना त्या ठिकाणी आणली. म्हणजे आमदारांचं शेवटी प्रतिनिधित्व करत असतात. हे 100 कोटी काय मला मिळणार नव्हते, ते शेतकऱ्यांना मिळणार होते, बागायतदारांना मिळणार होते, मच्छीमारांना मिळणार होते, महिला बचत गटांना मिळणार होते. त्याच्यामधून पर्यटनाची वृद्धी झाली असती. परंतु ही धडाडी लागते की माझं राज्य जाईल की काय, असं म्हणून चालत नाही. की माझ्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, प्रसंगी माझं राज्य गेलं तरी चालेल असं म्हणणारे मुख्यमंत्री असायला लागतात. आणि जसे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले, याच अजितदादांना अर्थमंत्री दिलं तर तुम्हाला आता निधी मिळेल असं वाटतं एकंदरीत? हो, पण हे बघा, त्यांना कुठलं खातं देणार हे तर एकतर मला माहिती नाही आहे. शेवटी खात्याचं वाटप हे मुख्यमंत्री महोदय करत असतात. त्यांना जे काय खातं दिलेलं असेल तर मंत्री म्हणून निश्चितपणे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ते काम करतील याची मला खात्री आहे. आणि जर असा कधी प्रसंग आला ना तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन दाद मागू शकतो. आणि दुसरे उपमुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन दाद मागू शकतो याची आम्हाला खात्री आहे. आणि दोनही नेते हे ठामपणे आमच्या मागे उभे आहेत याची मला खात्री आहे. कारण हे युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे आणि ते सहभागी झालेले आहेत. तरी सरकार हे युतीचंच आहे आणि युतीचं जो काही फॉर्म्युला असतो, युतीची जी काय ध्येय धोरणं आहेत त्याप्रमाणे हे सरकार काम करेल. शिंदे फडणवीस सरकार हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत होतं. अशी काय गरज वाटली की अल्पमताची भीती वाटली की अजितदादांना अचानक आम्हाला अल्पमताची अजिबात भीती नाही, परंतु एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत असेल तर ते सुद्धा आम्ही बघू शकत नाही. कारण ते काय आमच्या पक्षामध्ये नव्हते तरी पण महाराष्ट्रासाठी त्यांनी काम केलेलं आहे, पूर्वीच्या काळामध्ये काम केलेलं आहे. आणि मुद्दाम त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं खच्चीकरण होत असताना त्यांना जो काही निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतलेला आहे. आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर तो काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय होता. पण त्यांनी एकदा असा निर्णय घेतल्यानंतर त्यांना जर मदतीची आवश्यकता असेल तर युती शासनाने ती मदत देऊ केलेली, याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे काय पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. पूर्वी विखे पाटील साहेब विरोधी पक्षनेता होते, त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जो कोण होईल तो पुढच्या काळामध्ये सरकारमध्ये सामील होण्याचं ट्रेनिंगच त्यांचं झालेलं असतं. काँग्रेसमध्ये पण असं विरोधी पक्षनेता आला पण घेणार का? कोणाचं मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते आले आहेत, त्यांना त्यानुसारच खाती द्यावी लागतील आणि हीच खाती सोडायला शिंदे भाजपमध्ये जे मंत्री आहेत ते सोडायला तयार नसल्याचं देखील कळतं. हे बघा, हे सगळे अंदाज आहेत. आमचं सगळं खेळीमेळीच्या वातावरणात चाललेलं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सरकार काम करणार. जो काय वाद राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. तो कशा रीतीने सोडवावा हे त्यांनी ठरवावं. आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसने जरी आमच्या सरकारला पाठिंबा दिला तरी जो कोणी पाठिंबा चांगल्या कामाला देतो त्याचा पाठिंबा घेण्यामध्ये काही चुकीचं नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. उद्धव साहेबांनी जरी आता पाठिंबा दिला तर त्यांना सोबत घेणार का? पाठिंबा दिला तर तो पाठिंबा आम्ही स्वीकारू. सोबत घेणं न घेणं हा प्रश्न नसतो. मुळात ते एक मोठे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते स्वतः काम करतील की नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आणि नंतर हा प्रस्ताव आम्हाला युतीकडे न्यायला लागेल, दिल्लीला सुद्धा न्यायला लागेल. कारण भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही आमचे निर्णय महाराष्ट्रात घेऊ शकतो, त्यांचे निर्णय दिल्लीत होतात आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब घेत असतात. सर, कोर्टामध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून याचिका करण्यात आलेली आहे की अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. एक गोष्ट अशी आहे की कोर्टाच्या कुठल्याही प्रोसिडिंगवर मी स्वतः कधीही बोलत नाही, त्याच्यावर कॉमेंट्स करत नाही.
त्यांनी जर अशी याचिका केलेली आहे तर त्या संदर्भातलं योग्य तो निर्णय कोर्ट घेईल आणि तो आपल्याला कळेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सर्व प्रोसिजर अडॉप्ट करून आवश्यक तो निर्णय घ्यावा असाच कोर्टाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे त्यांना सगळ्यांची बाजू ऐकायला लागेल. त्यांनी इलेक्शन कमिशनकडून पक्षांच्या घटना मागवलेल्या आहेत. शेवटी असं असतं की तुम्ही एखादा पक्ष चालवता असं गृहीत धरा आणि मग त्याच्या घटनेमध्ये चुकीचं काय लिहिलेलं असेल तरी ते इलेक्शन कमिशनला कळवायला लागतं. एखादी अमेंडमेंट केली तरी ती इलेक्शन कमिशनला कळवायला लागते आणि इलेक्शन कमिशन ज्या वेळेला त्याला मान्यता देतं त्याच वेळेला ती पक्षाची घटना अस्तित्वात येते. आणि त्याच्यामुळे हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अनेक गोष्टी या इलेक्शन कमिशनला न कळवता झालेल्या आहेत. ते अधिकार घेण्यात आलेले आहेत आणि ते लोकशाही विरोधी आहेत असं स्पष्ट मत हे इलेक्शन कमिशनने नोंदवलेलं सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा कायदेशीर बाबी तपासल्या जातील आणि योग्य तो निर्णय होईल. एकीकडे शरद पवार राज्यभर दौरे करणार आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा आता जाहीर केलेलं आहे आजच्या बैठकीत ते सुद्धा राज्यभर फिरून संपूर्ण पिंजून राज्य जे आहे ते काढणार आहेत, प्रभाव घेणार करणार आहेत. हेच जर त्यांनी मुख्यमंत्री असताना केलं असतं तर त्यांचा पक्ष फुटला नसता. घरात बसून पक्ष चालवता येतं तसं घरात बसून सरकार चालवता येतं असं जे त्यांना वाटत होतं ते चुकीचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी राज्यभर फिरायचा निर्णय घेतला. ही गोष्ट योग्य आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. एक छोटा आम्हाला हिंदी बाईट देऊन द्या साहेब. एक विषय साहेब ये बताइए आप लोग जो एक बताया जा रहा है अरे ज्ञान विभागों का बंटवारा होगा, क्या देखिए, पोर्टफोलियो का बंटवारा करना ये सीएम साहब का प्रियोरिटी रहता है, ये उनका अधिकार रहता है. तो जल्द ही इसके बारे में वो डेप्यूटी सीएम जो है फडणवीस साहब उनके साथ चर्चा करके वो योग्य निर्णय ले लेंगे. इसके बारे में हमें खातरी है, हमें यकीन है, इसलिए हम लोग कुछ कमेंट करना नहीं चाहेंगे. लेकिन एनसीपी के ऐसी खबर आ रही है कि एनसीपी के लोग चाहते हैं कि पिछले बार महाविकास आघाड़ी में जो पोर्टफोलियो उनके पास थे, मसलन फाइनेंस, प्लानिंग, कोऑपरेटिव, इस टाइप के जो पोर्टफोलियो है ये उन्हें दिया जाए. आप लोग को क्या लगता है कि फाइनेंस डिपार्टमेंट अजीत पवार अच्छी तरह संभालते उन्हें देना चाहिए? देखिए, इसमें मैं कुछ कमेंट करना नहीं चाहूँगा. जो भी निर्णय मुख्यमंत्री लेंगे, जो भी निर्णय फडणवीस लेंगे, वो युति का निर्णय होगा. क्योंकि हमारी सत्ता महाराष्ट्र में है, जो युति की सत्ता है, जिसको महाराष्ट्र के लोगों ने जीत के दिया था, और वो शिवसेना और बीजेपी की युति है, और वो युति की फुल मेजॉरिटी महाराष्ट्र में है. जबकि अगर और कोई आके उन्हें ज्वाइन करता है तो उसका भी स्वागत है. लेकिन हमारी सरकार एग्जिस्टिंग सरकार थी, मजबूत सरकार थी, और वो और मजबूत हो गई है. तो जो भी लोग आएंगे तो उनसे विचार विनिमय करके जो योग्य फैसला है, जो सही फैसला है, वो सरकार के हमारे जो प्रमुख है शिंदे साहब और फडणवीस साहब वो ले लेंगे. सर, एक दूसरा सवाल कि सुनील प्रभु जो ठाकरे गढ़ के चीफ विप है वो सुप्रीम कोर्ट पहुंच गए हैं. उन्होंने कहा है कि विधानसभा अध्यक्ष डिस्क्वालिफिकेशन पर सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद भी कोई फैसला नहीं ले रहे. देखिए, विधानसभा अध्यक्ष को जो फैसला लेना है उसके लिए उनको जो भी डॉक्यूमेंट्स चाहिए वो मंगा सकते हैं, उस पर विचार कर सकते हैं. और अगर ये कोर्ट में गया है तो कोर्ट इसके बारे में जो भी फैसला देगा वो अंतिम रहता है. तो इसके बारे में मुझे कोई कमेंट नहीं करना चाहिए, क्योंकि जब कोई भी मैटर कोर्ट में चला जाता है तो उस पर कमेंट करना गलत है, ऐसे मैं समझता हूँ. इसलिए कोई भी कमेंट मैं नहीं करूँ. सर, एक आखिरी ये भी कहा जा रहा है कि आप लोग डिस्क्वालीफाई हो सकते हैं 16 विधायक, इसलिए ये अरेंजमेंट की गई है. ये इसको आप कैसे देखते हैं? जो लोग देखिए, जो विरोधी पक्ष के लोग हैं वो चिढ़ाना चाहते हैं. वो आज तक एनसीपी को अच्छा बोल रहे थे, आज एनसीपी उनसे बाहर निकल गई तो उनको भी भला बुरा कहेंगे. वो तो हर किसी का एक एटीट्यूड रहता है. अगर हमारे सपोर्ट में कुछ हो जाए तो वो अच्छा है, हमारे खिलाफ कुछ हो जाए तो वो बुरा है.
इस तरह की जो सोच है उस सोच नहीं होनी चाहिए। थैंक यू। सर एक छोटा दादा एक दो मिनट दीपक केसरकर हमारे साथ में है। सर आज पहली बैठक हुई और यहाँ पर मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।